Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे विविध आजारांवरती होप मेडिसिन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी होप मेडिसिनचे जनक आणि संशोधक असणारे श्रीयुत राम काटकर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते श्रीयुत राम काटकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. श्रीयुत राम काटकर सरांच्या बरोबरीनेच खास करून होप मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रिसर्च कोऑर्डिनेटरची भूमिका निभावणारे डॉक्टर मनोज कुमार मुनोत सुद्धा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली ओळख करून देतोय डॉक्टर मनोज कुमार मुनोत यांची. नमस्कार सर. नमस्कार. मला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे की आता खास करून भारत सरकारचं पेटंट मिळालेलं असं औषध होप मेडिसिन सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध झालेलं आहे. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या आजारांवरती आज होप मेडिसिन आशेचा किरण आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सर, ब्लड कॅन्सरसारखा भयावह आजार आहे किंवा विविध स्वरूपाच्या ऑटो इम्युनचे आजार म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे किंवा बिघडल्यामुळे उद्भवणारे जे आजार आहेत, ज्याच्यामध्ये सांधेदुखी किंवा खास करून सोरायसिस त्वचा रोग आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त खास करून विविध स्वरूपाच्या रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आहेत. रक्ताचे विकार आहेत खास करून किंवा रक्तामधील विविध स्वरूपाचे बिघाड आहेत. उतार वयातील किंवा वार्धक्यावस्थेतील रक्ताच्या समस्या आहेत. विविध स्वरूपाचे मेंदूचे आजार आहेत किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जी उद्भवणारे विविध स्वरूपाचे लक्षणे आहेत, ज्याच्यामध्ये मायग्रेन सारखा सुद्धा आजार आहे किंवा डोकेदुखी, चक्कर सारख्या समस्या आहेत, थकवा आहे. ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे इन्फेक्शन्स जे गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये डेंग्यू सारख्या आजारात आपल्याला प्लेटलेट कमी झालेले दिसतात. तर विविध स्वरूपाच्या आजारांमुळे जेव्हा प्लेटलेट कमी होतात किंवा रक्तदुष्टी निर्माण होते, तेव्हा ह्या सर्व आजारांवरती एक आशेचा किरण आहे होप मेडिसिन. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की रोगप्रतिकारक क्षमता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आजार येतो, तो आहे HIV एड्स, ज्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे बऱ्याचदा हे रुग्ण विविध आजारांना बळी पडतात. तर ह्या HIV एड्स सारख्या आजारामध्ये सुद्धा वरदान आहे होप मेडिसिन. या विविध स्वरूपाच्या आजारांमध्ये कशा रीतीने होप मेडिसिन काम करतं हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. पण त्यापूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जे आमचे माझा डॉक्टरचे प्रेक्षक आहेत सांगायचे की हे उपचार आपल्याला ऑनलाईनही उपलब्ध आहेत किंवा फोनवरती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे जरूर आपण कोणत्याही स्वरूपाचा आजार असो निराश होऊ नका. होप मेडिसिनने आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो, रक्तपुरवठा वाढवू शकतो आणि ह्या सर्व आजारांवरती मात करू शकतो. अर्थातच कसं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत करूया आपण दोन्ही पाहुण्यांचं. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून होप मेडिसिन विषयी उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची, कारण इतक्या सर्व आजारांमध्ये हे एकच औषध आहे जे काम करतं. तर हे कसं करतं काय सांगता येईल? सर, तुम्ही जर नेचरमध्ये जर पाहिलं असेल तर जंगलातले प्राणी किंवा पक्षी हे आजारी पडतात तर ते डॉक्टरकडे कुठं गेले दिसतात का? कुठं नाही. तर ते निसर्गातल्या ज्या अनेक वनस्पती ज्या आहेत, म्हणजे वनस्पती ज्या आहेत, औषधी वनस्पती, ते खाऊन बरे झालेले असतात. मग आमच्या एक लक्षात आलेलं की आज मनुष्य आजारी का पडतो, म्हणजे तर त्याला एकच कारण आहे की रक्त आणि कमी रोगप्रतिकार शक्ती. जसं माणसाला अन्न आपलं काय लागतं, कारण कुठलं आपण काही खाल्ल्यानंतर शेवटी काय होतं की ग्लुकोजमध्ये तयार होतं. म्हणजे जरी तुम्ही कुठलंही काही खा, शेवटी काय अल्टिमेट काय होतं, ग्लुकोज तयार होतो आणि ग्लुकोजमुळे पेशींना काय मिळते, एनर्जी मिळते आणि त्याच्यामुळे मग एनर्जी मिळाल्यानंतर म्हणजे पेशी काम करायला लागतात. तोच नियम म्हणजे प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक म्हणजे भागाला काय काम करण्यासाठी काय लागतं, भरपूर म्हणजे व्यवस्थित रक्तपुरवठा. आणि रक्तपुरवठा एकदा झाला तर रक्ताबरोबर ऑक्सिजन मिळत असतो. तर ह्या ऑक्सिजन मिळाल्यानंतर, रक्तपुरवठा मिळाल्यानंतर प्रत्येक पेशी, प्रत्येक शरीराचा भाग पूर्ण क्षमतेने काम करायला लागतो आणि एनर्जी निर्माण होत आहे. दुसरं महत्त्वाचं कसं, औषध जे आम्ही तयार केलेलं आहे हे झाडापासून म्हणजे झाडाच्या पानापासून तयार केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे बरं, ह्याची वैशिष्ट्य काय औषधाची, म्हणजे हे औषध कसं माहिती आहे की ह्याला औषधामध्ये म्हणजे कुठल्या प्रकारचे स्टेरॉइड नाही आहेत किंवा कुठल्या प्रकारे मेटल भस्म नाही, म्हणजे आयन भस्म म्हणा, स्वर्ण भस्म, असं काही नाही. इट इज 100% म्हणजे हर्बल मेडिसिन आहे. 100% ऑर्गॅनिक आहे आणि 100% ते नॅचरल आहे. ते असं हे औषध आहे आणि सिंपल, घ्यायला खूप सोपं आहे. एकदम सोपं आहे आणि त्याला म्हणजे पथ्य नाही. तुमचं म्हणजे पथ्य का नाही म्हणतो, कारण मनुष्य आजारी पडल्यानंतर त्याला खायची इच्छा काहीच नसते.
बरं हे औषध दुसरं हे काय तुम्ही बाकी सगळे पॅथीच्या औषधाबरोबर हे घेऊ शकता. हे इंटरॅक्शन कुठं होत नाहीये. कुठल्या औषध हे घेऊ शकता त्याचं तुम्हाला हे होत नाही. महत्त्वाचं औषध काम करतं कसं हे महत्त्वाचं सांगतो. कारण हे काय होतं माहिती आहे की एकदा हे औषध घेतल्यानंतर इमिजिएट दुसऱ्या दिवशीच ते काम करायला लागतं. म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीला प्रत्येक भागाला रक्तपुरवठा व्यवस्थित सुरुवात होतो आणि रक्तपुरवठ्यावर ऑक्सिजन होतो. आणि ऑक्सिजन मिळाल्यानंतर प्रत्येक पेशी जोराने काम करतात आणि एनर्जी करतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती ही टिकून किंवा वाढण्यास मदत होते. त्याच्यामुळे आज जे सगळ्या प्रकारचे कॅन्सर कुठल्या प्रकारचे कॅन्सर असून देत असं मी म्हणत नाही एका प्रकारचे कॅन्सर कुठल्या प्रकारचे कॅन्सर असून देत. आज मॉडर्न सायन्समध्ये एकतर ऑपरेशन केमो किंवा रेडिएशन ही ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. पण केमो आणि रेडिएशनमुळे जो पेशंटला त्रास होतोय तो भयानक त्रास होतो सर. म्हणजे बरोबर काय त्रास होतोय एकतर म्हणजे वॉमिटिंग स्टार्ट होतात. नोशिया म्हणजे अन्नावर वासना म्हणजे तर भूक लागत नाही. वेट कमी झालेलं असतं. तिसरं म्हणजे एनर्जी खूप कमी झालेली असते. डिप्रेशनमध्ये गेलं असतं पेशंट. आणि पुन्हा काय झालेलं असतं शरीरामध्ये हीट तयार झालेली असते. हीट निर्माण होते. डोक्यावर केस जायला लागतात. इम्युनिटी सिस्टीम म्हणजे प्रतिशक्ती खूप ड्रॉप झालेली असते. एवढी ड्रॉप झाली असते म्हणजे डॉक्टरांना म्हणजे वाटतं पुढचं आपण केमो किंवा रेडिएशन देऊ की नको झेपेल की नाही. बरोबर एवढी ते ड्रॉप होत आहे. तर हे जे हे आहे साईड इफेक्ट ते औषध घेतलं तुम्ही केमो रेडिएशन सुरू असतेवेळी किंवा अगोदर घेतलं तर हे जे साईड इफेक्ट आहेत अजिबात होत नाही. सत्य आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कसं माहिती आहे की ह्या औषधाबरोबर तुम्ही दिलं तर तुमचे डोस जे आहेत म्हणजे केमो रेडिएशनचे डोस कमी होतात. आपल्याला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद मिळू शकणार, आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारं असं हे औषध आहे होप मेडिसिन, जे सर्वच रुग्णांसाठी गुणकारी आहे. पण खास करून कॅन्सर रुग्णांसाठी एक वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या औषधाचा आपण जरूर लाभ घ्या. ह्या अनुषंगाने आपण काही कॅन्सर रुग्णांचं मनोगत ऐकूया कशा रीतीने होप मेडिसिन घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मी राधाकृष्ण घोडके. मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 6 केमोथेरपी करायच्या सांगितल्या. 6 केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बेनकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 केमोथेरपी केल्या आणि मेडिहोप हे औषध सुरू केलं. हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे. सर, ह्या अनुषंगाने आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने कॅन्सरसारख्या आजारामध्ये होप मेडिसिन ह्या रुग्णांसाठी वरदान सिद्ध झालेलं आहे आणि मला वाटतं सर्वच रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात. पण केवळ कॅन्सर रुग्ण नव्हे तर विविध स्वरूपाचे इतरही जे आजार आहेत ज्याच्यामध्ये होप मेडिसिन काम करतं, ज्याच्यात प्रमुख आहेत ऑटोइम्युन डिसीजेस म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता बिघडल्यामुळे होणारे विविध स्वरूपाचे आजार, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲलर्जीज दिसतात किंवा त्वचा रोगामध्ये सोरायसिससारखा आजार दिसतो, सांधेदुखीसारखी समस्या दिसते, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे आणि ह्यांना कोणतेही ठोस उपचार आज आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाहीयेत. तात्पुरत्या स्वरूपात त्या औषधाने कंट्रोल केला जातो पण त्याचेही साईड इफेक्ट्स प्रचंड प्रमाणात असतात या औषधांचे. तर अशा आजारांमध्ये खास करून सांधेदुखीची जेव्हा समस्या आहे, सूज वेदना आहे आणि हे रुग्ण अंथरुणाला खिळून असतात कधी कधी आणि तरुण वयात हा त्रास होतो, तर अशा रुग्णांमध्ये होप औषध कशा रीतीने काम करतं? बेसिकली ऑटोइम्युनिटीमध्ये काय झालेलं असतं तर आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे म्हणजे पांढऱ्या पेशी ज्या असतात आपल्या शरीरातल्या, ज्यांचं काम असतं की रोगकारक पेशींवरती हल्ला करणं, पण ह्या आजारामध्ये त्या आपल्याच रोगप्रतिकारक शक्तीवरती हल्ला करतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळे आजार पाहायला मिळतात. तर बेसिकली आपल्या औषधामुळं काय होतं की सेम की प्रत्येक पेशीला प्रचूर प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय होतो, त्या अनुषंगाने रक्तपुरवठा होतो आणि प्रत्येक पेशी ही नियमित काम सुरू करते आणि आपल्याला डिसीजमध्ये रिलीफ मिळालेली दिसते. मग त्या अनुषंगाने आपण सोरायसिस जर पाहिलं तर सोरायसिसमध्ये स्केलिंग ऑफ स्किन असेल, इचिंग असेल किंवा नाही का पावडरिंग असेल, तर ह्याच्यामध्ये डे बाय डे आपल्याला इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते आणि एक 3-4 महिन्याच्या कोर्सनंतर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे सुधारणा झालेली दिसते. दुसरा आजार घेतला आपण समजा रुमॅटिक आर्थरायटिस, तर ह्याच्यामध्ये काय होतं की जॉईंट्स इन्व्हॉल्व झालेले असतात. तर हे डे बाय डे मेडिकेशनमुळं काय होतं 3-4 महिन्यामध्ये टोटल इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे त्याचं जे सांधेदुखी असेल, जखडून राहणं असेल, हे सगळं रिलीफ मिळून तो इम्प्रूव्ह झालेला दिसतो. हे तर होतंच, पण आजार एका बाजूला राहिला पण आपल्या औषधोपचारामुळं जी त्याची उत्स्फूर्तता असते ती त्याला परत मिळते. आजारमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं हे तर फॅक्टर आहेच आहे, पण जे काही आपले मेडिसिन घेतील, जे आजारी असतील त्यांच्यामध्येही उत्स्फूर्तता पाहिली जाते आणि जे आजारी नसतील त्यांनी जरी घेतलं
तरी त्यांचाही प्रतिसाद तुम्हाला उत्स्फूर्तपणे बघायला भेटतो. मला वाटतं ही एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली डॉक्टर मनोज कुमार मुनोत यांनी की आपल्याला स्वास्थ्य जे आहे राखण्यासाठी सुद्धा होप मेडिसिनचा उपयोग आहे, पण ह्या व्यतिरिक्त आजारी रुग्णांसाठी पुन्हा एकदा शरीरात स्फूर्ती निर्माण करण्यासाठी, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी, आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी होप मेडिसिन एक वरदान आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. मी तर म्हणेन की अमृतासमान असं हे औषध आहे, सर्वच आजारांवरती गुणकारी आणि खास करून विविध स्वरूपाचे शारीरिक मानसिक आजार ज्याच्यामध्ये डिप्रेशनसारखी सुद्धा समस्या आहे ह्यांनी बरी होणार आहे. जेव्हा आपण आता ऑटोइम्युन किंवा इम्युनिटीचा जेव्हा विचार करतोय तेव्हा अर्थातच आपल्या डोळ्यासमोर अजून एक आजार येतो, तो आहे HIV एड्स. कारण ह्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे त्याच्यावरतीच हल्ला करतात हे व्हायरस, आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आपल्याला ह्या रुग्णांना विविध आजारांना बळी पडलेलं दिसतो. आपल्याला TB सारखी समस्या किंवा इतर विविध आजार होतात आणि हे रुग्ण बऱ्याचदा दगावतात. सो अशा रुग्णांमध्ये सर हे औषध काही काम करतं का? सर तुम्हाला मी हे सांगितलं पहिल्यांदा की हा आजार जो आहे HIV किंवा एड्स जो आजार आहे, शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळेच होतो, म्हणजे CD4 काउंट कमी होतो. बरोबर. मग आता अल्पतेमध्ये काय की मॉडर्न सिस्टममध्ये काय की हा CD4 काउंट हा जो कमी झालेला आहे आणि कमी झाल्यामुळे काय होतं, अनेक रोग होतात. शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली म्हणजे सगळे आजार होतात. मग हे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ERT ट्रीटमेंट सुरू आहे सर. म्हणजे बरोबर. तर हे ERT ट्रीटमेंटमुळे, ह्या गोळ्यामुळे काय होतं की शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास म्हणजे CD4 काउंट वाढण्यास मदत होते. पण आम्ही आता हे 10 वर्षापूर्वी पासून जे असं लक्षात आलेलं आहे, ठीक आहे तुम्ही तुमच्या ERT ट्रीटमेंट द्या, गोळ्या द्या, काय म्हणणं नाही, पण काही पेशंटने त्या गोळ्याच घेऊ शकत नाही, एवढे त्रास होतो, मग सोडून देतात. म्हणजे असे किती पेशंट आमच्याकडे आहेत की ते नाही मला खूप त्रास होतो सर, आम्ही काही घेणार नाही, म्हणजे मरण पत्करतात. ओके. बरं, काही मग आता म्हणजे ERT ट्रीटमेंट दिल्यानंतर CD4 काउंट वाढतो, पण हे औषध जर आमच्यासोबत जर घेतलं त्याने, म्हणजे ERT सोबत बरं हे औषध घेतलं तर CD4 काउंट वाढण्याचं प्रमाण जे आहे ते तिप्पट आहे. म्हणजे महिन्याला त्यांचा जर मग CD4 काउंट 100 वाढत असेल त्या गोळ्यामुळे आणि त्यासोबत हे औषध घेतलं 300 पेक्षा जास्त होत होतं. दुसरं काय होतं माहिती आहे की ह्या औषधामुळे म्हणजे ERT ट्रीटमेंटमुळे काय होतं, बऱ्याच वेळेला गोळ्या घेऊन सुद्धा पेशंटची विकनेस म्हणजे आलेलं खूप, म्हणजे असे पण आलेलं असतं. डिप्रेशनमध्ये गेलं सर पेशंट, म्हणजे कॉन्फिडन्स काय राहिलेला नसतो वगैरे, वजन कमी झालेलं असतं, भूक लागत नाही, काहींचा चेहरा आखलेला असतो वगैरे. तर हे जे सगळे प्रॉब्लेम आहे आमच्या औषध घेतलं तर बरे होतातच ते. मग डिप्रेशन बाहेर पडतो, कॉन्फिडन्स येतो, वजन वाढलेलं जातं, भूक लागते, चेहरा पूर्ण चांगला होतो आणि आळस वगैरे सगळं निघून जातो आणि त्याला वाटतं की आपल्याला आता म्हणजे नवीन लाईफ मिळालेली, पूर्वीपेक्षाही मला आता नवीन लाईफ मिळाली, एवढं त्याला म्हणजे एकदम 100% त्याला कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आणि चेहरा दिसतंच ते, आणि रिपोर्ट ते वाढतातच. CD4 काउंट तुम्हाला वाढला दिसतोच तो. ओके. सो हेही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला आजार तर बरा होणारच, पण नवचैतन्य त्या रुग्णांना मिळणार आहे आणि आजारामुळे येणारा थकवा, नैराश्य किंवा डिप्रेशन सारखी समस्या असो किंवा विविध स्वरूपाच्या शारीरिक समस्यांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. आपण या अनुषंगाने जाणून घेऊया एका रुग्णाचं मत कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय. होप मेडिसिन घेतल्यानंतर बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मला ब्लड कॅन्सर डॉक्टरने सांगितला, त्याच्यावर त्यांनी औषध उपचार चालू केले, परंतु ते औषध उपचार घेऊन सुद्धा मला खास फरक पडाना. बऱ्याच ठिकाणी चांगल्या ठिकाणी औषध उपचार घेतले पण फरक पडाना. नंतर आमचे मित्र वराळे गावचे, त्यांना पण हाच आजार होता, त्यांनी सांगितले त्या डॉक्टरांकडनं मी होप म्हणून औषध घेतोय आणि त्यांचा तो आजार बरा झाला. ते ऐकून मी इथं आलो आणि होप औषध चालू केले. तेव्हापासून माझं जे लगेवाटं जे ब्लड जात होतं ते कमी झालं, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढली, जो दम लागणे वगैरे ही जी क्रिया होत होती ती पूर्ण बंद झाली आणि व्यवस्थित वाटतं, आनंदी वाटतं. ह्या अनुषंगाने सर आपण आता विविध स्वरूपाच्या आजारांविषयी जेव्हा चर्चा करतोय तेव्हा गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्वरूपाची इन्फेक्शन्स आपल्याला वाढलेली दिसतात. मग त्याच्यामध्ये विविध स्वरूपाचे आजार आहेत, पण डेंग्यूसारखी जी समस्या आहे खास करून, आणि त्याच्यामुळे रक्तदोष म्हणजे प्लेटलेट्स आहेत ते ड्रॉप होतात आणि हे रुग्ण जे दगावतात ते प्लेटलेट कमी झाल्यामुळे बऱ्याच दगावले जातात. सो अशा रुग्णांमध्ये काही हे औषध काम करू शकतं का, काय सांगता येईल? डेफिनेटली करतं सर. आता आम्ही पाहतो की समजा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू आहे, काही लोक आयुर्वेदिक घेतात, पपईचा पानांचा रस, जे काही त्यांना सुचल ते समजा चालू करतात. पण एवढं केल्यानंतरही जर का ते प्लेटलेट त्यांचं ड्रॉपिंग थांबत नसेल तर आपला औषधोपचार चालू केल्यानंतर ते ड्रॉपिंग थांबतंच आणि प्लेटलेट वाढायला सुरुवातच होते. ओके. डेफिनेटली वाढतातच आणि त्या पर डे 30-40 हजारनी वाढतात आणि टिकून राहतात. सगळ्यात महत्त्वाचं. नाहीतर काही वेळेस कसं असतं की प्लेटलेट चढवल्या जातात पण त्या टिकत नाहीत, ड्रॉप होतातच त्या. पण आपल्या औषधोपचारानंतर प्लेटलेट ड्रॉप व्हायचं थांबतं आणि वाढतात आणि वाढलेल्या टिकून राहतात.
सर, या अनुषंगाने आपण विविध प्रकारच्या जेव्हा समस्यांविषयी जाणून घेतोय की बऱ्याचदा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विविध स्वरूपाचे आपल्याला आजार दिसतात, खास करून मेंदूचे विकार, ज्याच्यामध्ये विविध स्वरूपाच्या समस्या दिसतात आणि उतार वयामध्ये आपल्याला तर फार मोठी एक यादी आहे. म्हणजे अगदी डोकेदुखी, चक्कर, मायग्रेन पासून ते अल्झायमर पर्यंत विविध स्वरूपाचे आजार आपल्याला दिसतात. सो उतार वयातील ह्या ज्या विविध प्रकारच्या समस्या आहेत रुग्णांच्या, त्या घालवण्यासाठी किंवा खास करून मेंदूच्या विकारांमध्ये, डिप्रेशन सारख्या आजारामध्ये हे औषध कसं काम करतं, काय सांगता? सर, मेंदूच्या आजारावर हे औषध अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतं आहे. ब्रेनला जर रक्तपुरवठा जर मिळाला नाही तर अनेक वेळा कोमावर जातो सर. आणि हा रक्तपुरवठा करायचं जे आहे ते बाकी कुठे ह्याच्यामध्ये औषध नाही, ह्या म्हणजे औषध नाही आहे ते. पण हे औषध जर घेतलं तर लगेच त्या भागामध्ये रक्तपुरवठा होऊन कोमामध्ये गेलेला पेशंट लगेच बरा होतो. किंवा म्हातारपणी काय होतं की वयस्करपणात मेंदू श्रिंकेज होतो, मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होतो, त्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात. म्हणजे काय होतं की त्या आठवत नाही पाठीमागच्या गोष्टी, किंवा हे होतं की त्यांना विकनेस यायला लागतो वगैरे. परत पुन्हा काय होतं की डोळ्याचा परिणाम होतो वगैरे, शरीरावर तोल जायला लागतो वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं किंवा मेंदू लहान लहान गाठी यायला लागतात. त्या गाठी वगैरे आहे किंवा मेंदू रक्तपुरवठा पूर्ण ह्या औषधामुळे केला जातो. आणि जे काही कमी रक्तपुरवठ्यामुळे जे त्रास होतात ते पूर्ण 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 ते बरे होतात. हे औषध डिप्रेशन म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करतं वगैरे. कारण डिप्रेसमध्ये काय होतं, मनुष्यात सगळ्या निगेटिव्ह सेल्समध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हपणा वाटतं म्हणजे ह्याला पेशंटला. आणि महत्त्वाचं काय होतं की बऱ्याच वेळा त्याला वाटतं बाबा आत्महत्या करणं म्हणजे खूप चांगलं असं त्याला वाटतं. सगळ्यात चांगलं काय तर मला आता आत्महत्या करणं हे सगळ्यात चांगलं वाटतं. परत डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे कॉन्फिडन्स जो असतो तो कमी झालेला असतो वगैरे, त्यांना जीवन नकोसं वाटतं वगैरे, विकनेस झालेलं असतं वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे औषध आपण हे औषध दिलं तर डिप्रेशनपासून तो मुक्तता होते, कायमची मुक्तता होतं. असं हे नाही की बाकी तुम्ही ट्रीटमेंट घ्या आम्ही म्हणत नाही, पण ह्या औषधाने डिप्रेशनमध्ये जर पेशंट असेल तर तो बरा होतोच. म्हणजे कारण शरीराच्या प्रत्येक भागाला किंवा मेंदूला पूर्णपणे रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठ्याबरोबर काय मिळतं तर ऑक्सिजन. तर पेशीला की शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा मिळाल्यानंतर प्रत्येक पेशी किंवा शरीराचा भाग संपूर्णपणे क्षमतेने काम करतो, एनर्जी मिळवतो आणि शरीराची प्रत्येक शक्ती व्यवस्थित टिकून राहतो. म्हणून डिप्रेशनमध्ये जर हे कोणी असेल ते औषध अतिशय चांगलं फायदे ठरतं. या अनुषंगाने आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने विविध स्वरूपाच्या आजारांमध्ये होप मेडिसिन आता आपल्याला एक आशेचा किरण आहे. आणि ह्या एकंदरीतच औषधाविषयी जाणून घेण्यासाठी किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आपल्याला होप मेडिसिन एक वरदान आहे. खास करून कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सरसारखा भयावह आजार आहे किंवा ह्या व्यतिरिक्त ऑटोइम्युन डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये खास करून आपल्याला ॲलर्जीज आहेत किंवा सोरायसिस सारखा त्वचा रोग आहे, सांधेदुखीची समस्या आहे ज्याच्यामध्ये सांध्याला सूज वेदना दिसतात आपल्याला, किंवा विविध स्वरूपाचे इतर आजार आहेत ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखी समस्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांधेदुखी, मानपाट कंबरदुखी दिसू शकते. ह्या व्यतिरिक्त खास करून मेंदूचे विकार आहेत, उतार वयातील रक्ताचे आजार आहेत, डिप्रेशन सारखी समस्या आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा होप मेडिसिन एक आशेचा किरण आहे. आणि खास करून HIV एड्सच्या रुग्णांसाठी सुद्धा वरदान आहे होप मेडिसिन. कारण ह्या औषधाने आपल्या शरीरातील रक्तपुरवठा वाढणार आहे, रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे आणि सर्व आजारांचा नाश तर होणारच आहे, पण त्या अनुषंगाने आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारं असं हे औषध आहे जे आपल्याला नवचैतन्य देऊ शकतं. त्यामुळे जरूर ह्या औषधाचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना जाता आता काय सांगायला आवडेल? होप हे जे औषध आहे हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहे. ह्या औषधामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला प्रत्येक पेशींना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. रक्तपुरवठा मिळाल्यानंतर त्या रक्ताबरोबर ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन मिळाल्यानंतर प्रत्येक पेशी भाग काम करतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक शक्ती व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे हे औषध म्हणजे जे आजारी नाही आहेत त्याने सुद्धा घ्यायला काही अडचण नाही. हे जर त्याने औषध घेतलं तर शरीराची प्रत्येक शक्ती वाढवण्यास मदत होते वगैरे आणि कुठलाही आजार तुम्हाला बरं व्हायला मदत होते. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता की कोणताही आजार असो आपल्याला बरं होण्यासाठी होप मेडिसिन एक वरदान आहे, अमृता समान औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या औषधाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त फोन करायचा पुढील नंबरवरती. होप मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड पुण्यामध्ये कार्यरत आहे, पण ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातून सर्वत्र आमचे प्रेक्षक ह्याचा लाभ घेऊ शकतात कारण ही सेवा ऑनलाईनही आपल्याला उपलब्ध आहे. फोनवरती सुद्धा आपण हे औषध घेऊ शकणार आहात. फक्त त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. या ठिकाणी आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात. डॉक्टर मनोज कुमार मुनोत, आपण एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
Spotlight, an ABP News Network initiative.